अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज संकष्टी चतुर्थी। अगदी प्रत्येकाला माहिती असेल, सकाळपासून प्रत्येकाने काही ना काही उपाय किंवा सेवा नक्कीच केली असेल। गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बरेच लोक जाऊन आले असतील, घरच्या घरी गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल। आशा करते की प्रत्येकाने आजच्या दिवशी एक तरी बाप्पांची सेवा ही नक्कीच केली असेल। खरं तर आज करायचे बरेच उपाय आणि बऱ्याच सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या गुरुवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, आज सायंकाळी तुम्हाला तुळशीच्या जवळ अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होईल। खरं तर गुरुवारचा दिवस असा असतो ज्या दिवशी आपण तुळशीला काही गोष्टी अर्पण करतो, तुळशी मातेच्या सेवा करतो, तुळशी मातेचे उपाय करतो, तुळशी मातेचं पूजन करतो। मात्र गुरुवारच्याच दिवशी ही संकष्टी चतुर्थी आल्याने आजचा जो योग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा योग आहे। जर आज चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आजच्या या गुरुवारी तुम्ही ही एक विशिष्ट गोष्ट तुळशी मातेला अर्पण केली तर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। तुमच्या घरामध्ये जे धनाचे मार्ग थांबलेले आहेत, अडलेले आहेत, हे धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होत जातील। घरामध्ये जे धन संपत्ती आहे त्यामध्ये वृद्धी होईल। व्यवसाय व्यापार असेल तर त्यात उन्नती होईल। नोकरी करत असाल तर त्यामध्ये प्रगती होईल। घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा राहील। बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील। बघा, चतुर्थी आणि गुरुवार अत्यंत पुन्हा एकदा सांगते विशेष महत्त्वाचा हा योग आहे। त्यामुळे आजची संधी चुकवू नका, पुन्हा असा योग लवकर नाहीये। आता उपाय काय आहे, कुठली गोष्ट अर्पण करायची आहे, हे सगळं काही पाहण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता आपल्याला या उपायासाठी काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। एक दिवा लावायचा आहे, दिवा पेटता असावा, त्यानंतर आसन टाकून बसायचं आहे। एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, एक छोटासा असा लाल रंगाच्या कापडाचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे। ठीक आहे, हा कापडाचा तुकडा ठेवला की त्यामध्ये तुम्हाला एक जायफळ ठेवायचे, अख्खं असणारं एक जायफळ। जायफळ हे धनाला आकर्षित करतं। जायफळ हे आपल्या घरामध्ये असलेले जे धन असेल, पैसा असेल, जे काही असेल त्यामध्ये वृद्धी करतं। तर एक जायफळ ठेवायचं आहे, त्यासोबत एक अख्खी सुपारी ठेवायची आहे, 1 रुपयांचं एक नाणं ठेवायचं आहे, 2 लवंगा, त्याचबरोबर 21 हिरव्या मुगांचे दाणे आणि तुम्हाला यामध्ये एक गुळाचा खडा ठेवायचा आहे। यामध्ये तुम्हाला अर्धा झाकण कुंकू घालायचं आहे आणि अर्धा झाकण हळद घालायची आहे। ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या कापडात ठेवून त्यावरती अर्धा झाकण कुंकू आणि अर्धा झाकण हळद ठेवायची आहे। त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती उदबत्ती उचलायची आहे आणि हा जो कपडा आहे ज्यामध्ये सर्व वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत तर त्याला तुम्हाला ही उदबत्ती 7 वेळा फिरवायची आहे। 7 वेळा फिरवत असताना प्रत्येक वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। इच्छा व्यक्त करून झाली, उदबत्ती ओवाळून झाली की उदबत्ती बाजूला लावून घ्यायची आहे आणि या कापडात असलेलं जे सर्व साहित्य आहे या सर्व साहित्याला तुम्हाला एक अशी गाठ मारायची आहे। गाठ मारून 1 किंवा 2च गाठी मारा आणि 2 बाजूला हा जो भाग आहे हा भाग थोडासा लांब ठेवा। ठीक आहे, आता हे करून झालं की ही पोटली जी आहे ती तुम्हाला हातात घ्यायची आहे। हाताच्या मुठीत घेऊन तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करून गणपती बाप्पांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे। हे करून झालं की त्यानंतर ही पोटली घेऊन हे जे कापड आहे ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाजूला किंवा घरामध्येच कुठे तुळस माता तुम्ही जिथे ठेवलेली आहे त्या तुळशीच्या जवळ तुम्हाला बसायचं आहे। तुळशीच्या समोर देखील तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, बाजूला एक अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। यानंतर ही जी पोटली तुम्ही घेऊन गेलेला आहात, तुम्हाला बोलली की असं हे जे आहे ते लांब ठेवायचं आहे। तर हे जे आहे ही पोटली तुम्हाला तुळशी मातेच्या एका फांदीला बांधायची आहे।
तुळस माता जी आहे त्या तुळशी मातेच्या फांदीला असं अटकवून तुम्हाला त्याला एक गाठ मारून ही अशी बांधायची आहे. बांधल्यानंतर तुम्हाला या पोटलीला थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे. तुळशी मातेच्या पानांनाही हळद कुंकू लावायचं आहे. तुळशी मातेला अर्धा ग्लास पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि हळद मिक्स करून ते पाणी अर्पण करायचं आहे. दोनही हात जोडायचे आहेत. तुमची जी इच्छा असेल ती पुन्हा एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एक वेळा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एक वेळा गायत्री मंत्र आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. ठीक आहे, हे तीनही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. त्यानंतर तुम्ही उठून तुमची जी कामं आहेत ती कामं करू शकतात. आता हा उपाय कधी करायचा तर शक्यतो प्रदोष समयी, सायंकाळची वेळ, लक्ष्मी प्राप्तीची वेळ त्या वेळात करा. 6च्या पुढे, रात्री 9च्या आत कधीही केला तरी चालेल किंवा कमीत कमी 10च्या आत तरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ठीक आहे, ह्या तुमच्या सेवा झाल्या. तुम्ही घरात जाऊ शकता. तुमची जी कामं असतील ती तुम्ही करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, तर त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला सोडायची आहे. दुसऱ्या दिवशी ही पोटली तुम्हाला तुळशी मातेला बांधलेली पोटली सोडायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. तिथेही आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे. समजा शुक्रवारी जाणं शक्य नाही, तर आम्ही रविवारी जातो, शनिवारी जातो, मंगळवारी जातो, तर काय करा, ही पोटली अशीच तुळशीला बांधून ठेवा आणि जेव्हा जाणार असाल, पण एका आठवड्याच्या तुम्हाला जायचंय, जेव्हा तुम्ही जाणार असाल तेव्हा ही पोटली सोडायची आहे आणि घेऊन तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचंय. तिथे जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहे याची गाठ उघडायची आहे, ही सोडायची आहे आणि ही बाप्पांच्या समोर अशी ठेवायची आहे. ठेवल्यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगून त्या म्हणजे ती जी पोटली आहे त्यातून तुम्हाला 1 रुपयांचं एक नाणं आणि जायफळ तुम्हाला घरी घेऊन यायचे. बाकी सगळं कापडासकट तिथेच ठेवायचंय. फक्त एक जायफळ आणि 1 रुपयांचं एक नाणं जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. 1 रुपयांचं नाणं तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे. व्यवसाय असेल, धंदा असेल तर तिथे गल्ल्यात ठेवून द्या किंवा देवघरात ठेवला तरीही चालेल. मात्र जे जायफळ तुम्ही घेतलं होतं हे जायफळ तुम्हाला कुटायचं आहे. घरी आणून ते जायफळ तुम्हाला फोडायचं आहे आणि त्याची बारीक पावडर बनवायची आहे. ही पावडर तुम्हाला तुमच्या हाताच्या उजव्या हातावरती घेऊन संपूर्ण घरातील कोपऱ्यांना आणि संपूर्ण घरभर अशा पद्धतीने फुंकायची आहे. प्रत्येक वेळी फुंकत असताना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्याच सोबत तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. अत्यंत साधं आणि सोपी सेवा आहे, सोपा उपाय आहे. मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जी काही इच्छा तुमची अपूर्ण असेल तर ती इच्छा पूर्ण करून देणारा हा उपाय आहे. हा एक उपाय तुमच्या घरामध्ये धनाची प्राप्ती करून देईल. अडलेलं जे धन आहे, अडलेला जो पैसा आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये मिळवून देईल. अत्यंत साधा सोपा उपाय प्रत्येकाने आजच्या या दिवशी आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.